हा मम्मी, हे बघ ना, भांडीच घासतोय. हे बघ, टेबल आवरला, झाडू मारला, लादी पुसली आणि बेड पण नीट आवरलाय. आणि कपडे. हम्म. हो मम्मी, दुपारी किंवा संध्याकाळी आपण ना सुपर मार्केटमध्ये जाऊ. काय ना, थोडंसं आपल्याला सामान घ्यायचं. शेंगदाणे संपलेत, पोहे संपलेत. आणि हा, ज्वारी बाजरी पण घ्यायचे. आणि एक लक्षात ठेव की खोबऱ्याची आठवण कर. खोबरं घ्यायचं आपल्याला. हा. माणसाने ना पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. या भाज्यांमध्ये ना जीवनसत्व असतात. या भाज्या आधी धुवून घ्यायच्या आणि मग कापायच्या. आणि आपण याचं करेक्ट उलट करतो. मग काय होतं, सगळी जीवनसत्व ना निघून जातात. पालेभाजी खा आणि स्वस्त राहा. आधी ना कढई गरम झाली पाहिजे. मग त्याच्यात तेल, मग जिरा, मग राई, मग आपण कापलेले कांदे, मग टोमॅटो, असं करत करत ना टप्प्याटप्प्याने जायचं. म्हणजे कसं, भाजी कमाल होते. आणि ना भाजी बनवताना ना फक्त मन एकाग्र लागतं. आणि मग भाजी ना कमाल होते. आणि तुला माहितीये, शेपूची भाजी का माझ्या हातची. शेपूची भाजी तर खाशील, पण सोबत ना हातची बोटं पण खाशील. बरं, तुला काय आवडतं? वांग्याचं भरीत. अरे कमाल येतं मला. हा, बघ आता तू.